नमस्कार मंडळी, आज आपण करतोय मस्त असा पातळ पोह्यांचा चिवडा. यासाठी पातळ पोहे आणल्यावर व्यवस्थित चाळणीने चाळून घ्यायचे, म्हणजे त्यातला जो चूर असतो तो निघून जातो. त्यानंतर शक्य असल्यास उन्हाळ्यात 1 ते 2 तास आपण वाळ्यात घालायचे. त्याने काय होतं, त्यातलं पूर्ण मॉइश्चर निघून जातं आणि आपले पोहे छान कुरकुरीत होतात. पोहे आपण भाजून घ्यायचे. भाजताना अगदी थोडे थोडे पोहे घ्यायचे आणि मध्यम गॅसवर हलकेसे भाजून घ्यायचे, जेणेकरून त्यातला मॉइश्चर निघून जातो आणि पोहे कुरकुरीत होतात. सगळे भाजलेले पोहे एका परातीत ठेवायचे, त्यातला पूर्ण मॉइश्चर निघून द्यायचा आहे आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. त्यामध्ये 2 वाट्या घातलेले मी शेंगदाणे अर्धा किलोसाठी, आणि हे मस्तपैकी तळून घ्यायचे. शेंगदाणे तळताना त्याचं साल ज्यानं थोडंसं तडकलं पाहिजे, मस्त त्याचा रंग बदलला पाहिजे, म्हणजे अगदी खमंग तळले गेले पाहिजे असे शेंगदाणे तळून घ्यायचे. तळलेले शेंगदाणे आपण पोह्यांवरच घालून घेणार आहे, म्हणजे त्यातलं तेल जे आहे ना ते पोह्यांना लागतं. त्यानंतर डाळं घेतली आहे, 1.5 ते 2 वाटी डाळं घ्यायची आहे. डाळं जरी भाजलेली असली तरीसुद्धा तळून घ्यायचं, त्यामुळे त्याची चव छान येते. डाळं तळून झालं की त्याच तेलामध्ये आपण खोबऱ्याचे उभे काप तळून घ्यायचे. खोबरं अगदी लवकर तळलं जातं, त्यामुळे ते म्हणजे फार करपू द्यायचं नाही आहे. लगेच रंग बदलला की काढून घ्यायचं. त्याच तेलामध्ये आपण हिरवी मिरची तळून घ्यायची. हिरवी मिरची तळताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची. मिरची कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे. मिरची तळली गेली की त्यामध्येच घालायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता धुवून घेतला होता आणि त्यानंतर त्यावरचं पूर्ण पाणी जे ते पुसून घेतलं होतं. कढीपत्ता पण छान कुरकुरीत झाली पाहिजे पानं. तर कढीपत्ता आणि मिरची गॅस बंद केला आहे, पण ते तेलामध्ये ठेवले गरम तेलामध्ये, तर दोन्ही छान कुरकुरीत होतात. तर कढीपत्ता मिरची छान कुरकुरीत झाली आहे, आपण ती पोह्यांवर काढून घेऊया. आता ते तेल जे आहे त्याला छानपैकी तेल मस्त असा तिखट असा स्वाद आला आहे. त्यामध्ये घालायची चमचाभर आपण घातली मोहरी. त्यानंतर आपण यामध्ये घालायचे 4 चमचे धने जे होते ना ते अर्धवट कुटून घेतले होते. 1 चमचा घालायची सोप, 1 चमचा घालायची आपल्याला बडीशेप, म्हणजे 1 चमचा बडीशेप, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा घालायचा आहे. हवी असल्यास खसखसही तुम्ही घालू शकतात. आता हे सगळे जिन्नस आपण तेलामध्ये घालायचे आणि अगदी मंद गॅसवर भाजायचे, जळू मात्र द्यायचे नाही आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घ्यायचा हिंग. हिंग घातला की चिवड्याला मस्त असा सुगंध येतो. हे सगळे जिन्नस छान आपले तळले गेले की लगेच गॅस बंद करायचा आहे. गरम तेलातच आपण हिंग घातला आणि त्यानंतर हळद घातलेली आहे. तेल गरम असल्यामुळे ते व्यवस्थित तळले गेले. आता ही फोडणी ना गरम गरमच आपण पोह्यांवर घालायची नाही, जराशी थंड होऊ द्यायची, म्हणजे कोमट होऊ द्यायची. तोपर्यंत आपण मीठ काढून घेऊया. तर 1 चमचाभर आपण मीठ घेतलेलं आहे. हे मीठ जर असं जाडसर वाटतंय मला, त्यामुळे ते मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. तर मीठ काढून घेतलं आहे. त्यानंतर बाजूने काळं मीठ घेतलं आहे. इथे घेतला आहे चाट मसाला आणि त्याचबरोबर 2 चमचे घेतली आहे पिठी साखर. आता हे सगळे जिन्नस एकत्र करायचे आणि पोह्यांना व्यवस्थित लावून घ्यायचे. म्हणजे सगळ्या बाजूने आपलं मीठ आणि साखर व्यवस्थित लागली गेली. फोडणी तोपर्यंत आपली चांगली म्हणजे कोमट झाली, ती थंड म्हणजे फार गरम राहिली नाही. त्यानंतर ती फोडणी घालायची. मस्तपैकी हलक्या हाताने मिक्स करायचं आहे की आपला पातळ पोह्यांचा मस्त असा चिवडा तयार होतो. असा हा चिवडा नक्की करून बघा.